संतोष देशमुख हत्या प्रकरणचा जे मामला आहे सध्या बॉम्बे हायकोर्टमध्ये याचिका एक दाखल केलेली आहे. सध्या आपल्यासोबत ॲडव्होकेट सोळंके सर आहेत. सर, नेमकं प्रकरण काय? प्रकरण हे आहे की 9 डिसेंबरला जी संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली होती, त्या हत्येसंदर्भामध्ये या एकंदरीत घटनाक्रमामध्ये मेन जो मास्टर माइंड आरोपी त्याचं नाव समोर येत आहे ते म्हणजे वाल्मिक बाबूराव कराड. तर या वाल्मिक बाबूराव कराडवर त्याला 302 खून, 120 IPC आणि मोक्का कायदा अंतर्गत बुक करून त्याची FIR करा आणि FIR झाल्यावर त्या FIRच्या अनुषंगाने पुढील तपास करा, ही प्रमुख मागणी आम्ही त्या याचिकेमध्ये केलेली आहे. तसेच वाल्मिक बाबूराव कराड यांचे निकटवर्ती जे मंत्री धनंजय मुंडे आहेत मंत्रिमंडळात, तर त्यांना जोपर्यंत हा तपास चालू आहे तोपर्यंत एक निपक्षपाती तपास व्हावा यासाठी पदावरून दूर करा, तात्काळ निर्णय घेत हायकोर्टाच्या आदेशाने त्यांना पदावरून दूर करा. आणि त्याचबरोबर यानंतर त्यांचं जे पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट आहेत कुठल्याही अशा पदावर होऊ नये की ज्यामुळे ते ह्या तपास किंवा एकंदरीत एजन्सीला प्रेशराईज करून कुठल्याही पातळीवर हा तपास ते इन्फ्लुएन्स करतील. तर ह्या 2 प्रमुख मागण्या आम्ही त्यामध्ये केलेल्या आहेत. आणि यासाठी जो निष्कर्ष वापरलेला आहे की जो आपले वाल्मिक बाबूराव कराड यांचं जे काही साधर्म्य किंवा सहचर्य धनंजय मुंडेबरोबर आढळतं की त्यांच्याबरोबर फिरणं, उठणं, बसणं, त्यांचं पूर्ण मॅनेज करणं, फायनान्शियल बाकी भागीदारी असेल, त्यांचे फेसबुक ऑफिशियल अकाउंट असेल, इंस्टाग्राम असेल, हजारो व्हिडिओ असतील, रील्स असतील, तर यामधून एक तथ्य निघतं की ही इज बीन व्हेरी क्लोज असोसिएट ऑफ मिस्टर वाल्मिक बाबूराव कराड. आणि असं असताना की एखादी व्यक्ती शासनाच्या मंत्रिपदावर असणं आणि त्याच्यामध्येच त्यांचा मित्र, त्यांचा सहअध्यायी, त्यांचा निकटवर्ती जर मोक्कामध्ये जर बुक होण्याची जर मागणी हायकोर्टामध्ये करत असतील याचिकाकर्त्याचे कुटुंबीय, तर यामुळे आम्हाला वाटतं की निपक्षपाती तपास व्हावा यासाठी या 2 गोष्टी प्रामुख्याने आम्ही प्रेस केलेल्या आहेत. याचिकाकर्ता कोण आहे नेमका आणि त्यांची काय मागणी? याचिकाकर्ते हे मयत संतोष देशमुख, जे की मसाजोगचे सरपंच होते, त्यांचे बंधू आहेत, लहानी बंधू आहेत. आणि त्यांची ही प्रमुख मागणी आहे की ज्या पद्धतीनं आता यापुढे तपास होत आहे तर त्यामध्ये CDR, त्या आरोपींचे संबंधीचे जुने संभाषण आणि एकंदरीत जो काही CDRचा मोबाईलचा डाटा आहे तो खूप महत्त्वाचा असतो आणि इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी डिले झालेली आहे. तर अशा परिस्थितीत जर एखाद्या मंत्रिपदावरील व्यक्तीने जर हा तपास इन्फ्लुएन्स केला तर याच्यामध्ये कुठल्याही निपक्षपाती आउटकम येण्याचे चान्सेस कमी आहेत. तर त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की मुळातच हा तपास जो चालू करणार आहेत किंवा एजन्सीने आता हाती घेतला आहे तो तपास हा मेन मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड याच्यापासून या 3 सेक्शन अंतर्गत त्याला बुक करून 302, 120B आणि मोक्का तर तपास सुरू करावा, FIR करावा. आणि त्यानंतर त्यांचे जे काही सहअध्यायी आहेत, त्यांचे मित्र आहेत मंत्रिपदावर धनंजय मुंडे, यांना तात्काळ दूर सारत एकंदरीत याची निष्पक्षपाती चौकशी व्हावी. त्यांच्याद्वारे कुठल्याही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एजन्सी, तपास यंत्रणा इन्फ्लुएन्स होऊ नये यासाठी आमची ही मुख्य मागणी. त्याची CID पण हे तपास करत आहे ना? CID तपास करत आहे, पण CID इज ऑल्सो कम अंडर द स्टेट गव्हर्नमेंट. एखाद्या मंत्रिपदावर जर व्यक्तीने जर त्यांच्या अधिकाऱ्याला जर इन्फ्लुएन्स केलं, प्रेशराईज केलं, तर त्याच्यात चर्चेचं आउटकम जे काही आहे, एकंदरीत तपासाचा आउटकम तर ठरलेलं आहे. ओके. आणि तुम्ही बघा की वाल्मिक कराड हा ॲट अ टाईम मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्र्याबरोबर धनंजय मुंडेबरोबर जाऊन मंत्रिमंडळात त्यांच्या चेंबरमध्ये फोटो काढतो, म्हणजे त्या माणसाची पोहोच किती असेल. तर अशा पद्धतीमध्ये कुठलीही तपास यंत्रणा ही प्रेशर खाली येऊ नये. तपास जो हवा तो निष्पक्ष व्हावा आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना कुठल्याही पद्धतीनं हा तपास इन्फ्लुएन्स करायला स्कोप राहू नये यासाठी आम्ही ही याचिकेमध्ये प्रमुख मागणी केलेली आहे. ओके. आणि त्याला आम्ही जो बेस ठेवला आहे तो आत्तापर्यंत जो काही डाटा आहे, समाज माध्यमावरचा नाही पण विधानसभेत जे बोललं गेले, जी चर्चा झाली, ज्या एका व्यक्तीच्या नावाभोवती हे मोर्चे निघाले, तर त्याच्यामधलं प्रमुख नाव म्हणजे धनंजय मुंडे. आणि धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तर नैसर्गिक आहे की कुठलाही तपास हा निष्पक्षपाती होणार नाही, त्याचा आउटकम निष्पक्षपाती येणार नाही. त्याच्यामुळे पीडित परिवाराला न्याय मिळणार नाही. म्हणून या प्रमुख मागण्या आम्ही या याचिके माध्यमातून माननीय हायकोर्टाला केलेल्या आहे. हे आहे सुमित कुमार सोळंके सर आणि त्यांचं म्हणणं आहे की जे धनंजय मुंडेचं पण यामध्ये हात होऊ शकतात. इट्स राज चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.